निरुपम सर, क्या कुछ कहना चाहेंगे? अभी धर्मवीर 2 भी आ चुके हैं, आपने देखा कि धर्मवीर 1 की तरह धर्मवीर 2 भी एक जबरदस्त फिल्म है। आनंद दिघे जी जन सामान्य से जुड़े हुए एक नेता थे। उनके घर में, उनके दफ्तर में सबको न्याय मिलता था। आज ठाणे में जो शिवसेना है वो आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे के द्वारा बनाई हुई शिवसेना है। धर्मवीर 2 में एक खास बात यह है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ने कैसे शिवसेना को हिंदुत्व से दूर जाने से बचाया और किस तरीके से उन्होंने पूरे शिवसेना की विचारधारा को, शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे की विचारधारा की रक्षा की है, इसके ऊपर भी एक अच्छा प्रतिपादन है। मुझे लगता है तो जो उनके बारे में जो दुष्प्रचार किया गया है, दुष्प्रचार का एक बहुत अच्छा और सुंदर जवाब है ये। और कुछ शिवसेना का बोला कि आपका घर वापसी भी हो चुका है। हमारा तो कब का हो गया हो गया हमारा। ठीक है, चलिए। सगळ्यात महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय दिघे साहेब आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जो खरा शिवसैनिक आहे आणि कट्टर शिवसैनिक आहे, तसे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी प्रेरणा घेतली, बाळासाहेबांच्या नंतर आणि दिघे साहेबांच्या नंतर एकमेव मुख्यमंत्री असे झालेत आणि सुंदर असा धर्मवीर 2 हा पूर्ण जी सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली, ती मुख्यमंत्री साहेबांनी धर्मवीर 2च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर या ठिकाणी फ्री स्क्रीनिंग केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगणार? नाही, कसं आहे, आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं एकमेव मुख्यमंत्री असे आहेत का तळागाळातील शिवसैनिकांना, लाडक्या बहिणींना घरापर्यंत सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याची ती प्रेरणा आम्हा शिवसैनिकांना दिली आहे। आमचे मित्र शाखा प्रमुख आमचे सुबोध शेलार आहे, आमचे नगरसेवक आत्माराम चाचे, आमचे कुरेशी साहेब आहे, आता सध्या आमचे सन्माननीय शिवसेना नेते सिद्धेशदादा कदम साहेब आले होते, माननीय खासदार वायकर साहेब आले होते, माननीय आमदार स्थानिक अतुल भातळकर साहेब आले होते, संजय निरुपम साहेब आले होते। सगळ्यांनी भेटी दिल्यात आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या। एवढे नेते एका वेळेस धर्मवीर 2ला येऊन, 2ला येऊन सगळ्या आलेल्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आमच्या पाठीशी मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने खंबीरपणे उभे आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जनतेबरोबर आम्ही लोक आहे। सत्य कथा जे काय आहे, जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आहे, आनंद दिघे साहेबांनी जे आपलं काम कर्तव्य बजावलं, त्याची ही सर्व माहिती आज या ठिकाणी या पिक्चरमधून दाखवलेली आहे। और आम जनता को क्या क्या सीख मिलने वाली है आनंद दिघे से के जरिए और आपके? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे साहेब यांनी जनतेमध्ये कसं काम करावं, जनतेशी कसा संवाद साधावा आणि जनतेसाठी आपण कसं काम केलं आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत ज्या नटानं जे दाखवलेलं आहे ते खरोखर योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे।